भारताच्या परिवर्तनासोबत रिलायन्स फाउंडेशन सादर करीत आहे कृषी वार्तापत्र। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, हवामानाचा अंदाज याप्रमाणे राहील। दिनांक 15 फेब्रुवारी 2016 रोजी कमाल तापमान 34 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 21 अंश सेल्सिअस। हवेतील आर्द्रता कमाल 45% तर किमान 20%। आकाश निरभ्र राहील। दिनांक 16 फेब्रुवारी 2016 रोजी कमाल तापमान 33 अंश सेल्सिअस तर किमान तापमान 23 अंश सेल्सिअस। हवेतील आर्द्रता कमाल 48% तर किमान 21%। आकाश निरभ्र राहील। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सध्याची परिस्थिती पाहता शिफारशीत कृषीविषयक सल्ला याप्रमाणे: वांगी पिकावर फळ व शेंडा पोखरणाऱ्या अळीचा प्रादुर्भाव झाल्यास सायफरमेथ्रिन 25% प्रवाही 3 मिली किंवा रेनाक्झिपायर 18.5 SC 2.5 मिली याची 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी। शेतकरी बंधू आणि भगिनींनो, सदर माहिती ही भारतीय हवामान खाते, विस्तार शिक्षण संचालनालय, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, डॉक्टर प्रेरणा चिकटे वरिष्ठ संशोधन सहाय्यक कृषी तंत्रज्ञान माहिती केंद्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला, केंद्रीय अधिकारी कृषी हवामानशास्त्र, डॉक्टर पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ अकोला यांचेकडून प्राप्त झाली। पुढील कृषी वार्ता उद्या प्रसारित होईल। नमस्कार। नमस्कार, VCNG न्यूजवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे। हिंगणघाट येथील 2 महिलांनी ओळखीच्या महिलांना आमिष दाखवून सुमारे 16,63,000 रुपये किमतीचे सोने लुबाडून फसवणूक केल्याची तक्रार हिंगणघाट पोलीस स्टेशनमध्ये दाखल करण्यात आली आहे। हिंगणघाट येथील 2 महिलांनी ओळखीच्या महिलांना पैशाचे आमिष दाखवून सुमारे 16,63,000 रुपये किमतीचे सोने लुबाडून फसवणूक केली आहे। या जिल्हा व जिल्ह्याबाहेरील अनेक कुटुंबातील महिलांना त्यांनी गंडा घातल्याची चर्चा असून हा फसवणुकीचा आकडा कोट्यावधीत असल्याची शक्यता आहे। मिळालेल्या माहितीनुसार हिंगणघाट येथील 2 महिलांनी पैसे कमविण्याची सोपी पद्धत शोधून काढीत अनेक महिलांना आपल्या जाळ्यात अलगद अडकविले। यातील लुबाडणूक करणारी आरोपी महिलेने स्वतः ITI येथे नोकरीला असल्याची खोटी माहिती दिली। त्यांनी शहरातील महिलांशी हितसंबंध प्रस्थापित करून त्यांना 2 तोळे सोने 6 दिवसांकरिता ITIच्या लॉकरमध्ये तारण ठेवण्याच्या बदल्यात 10,000 रुपये तारण ठेवलेल्या सोन्यासह परत करण्याची हमी दिली। अल्पमुदतीत 10,000 रुपये मिळणार व सोनेही कायम राहणार या आमिषाच्या आहारी गेल्या। तुकडोजी वार्डातील एका महिलेच्या तक्रारीनंतर हा प्रकार उघडकीस आला। त्यानंतर 4 ते 5 महिला 14 फेब्रुवारीला पोलीस स्टेशन येथे तक्रार करण्याकरिता आल्या। या तक्रारीनंतर हे प्रकरण अधिकच गंभीरपणे पोलिसांनी महिलांच्या तक्रारीवरून 55.5 तोळे सोने लुबाडणूक केल्याचा गुन्हा नोंदविला, परंतु तपासाला मात्र गती आलेली नाही। पुढील तपास हिंगणघाट पोलीस करीत आहे। आंजीमोठी येथील पुरुषोत्तम गजानन कांबळे वय 45 वर्ष या इसमाने गळफास लावून आत्महत्या केली। दारूच्या नशेत पत्नीला घराबाहेर हकलून दिल्याचा पश्चाताप झाल्याने पुरुषोत्तम गजानन कांबळी वय 40 वर्ष या तरुणाने घरीच गळफास लावून आत्महत्या केली। खरांना पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या आंजीमोठी येथील पुरुषोत्तम कांबळी याने 8 दिवसापूर्वी पत्नीला व मुलाला दारूच्या नशेत मारझोड करून घरून हकलून लावले होते। याच दरम्यान त्याने पत्नीला परत येण्याकरिता दूरध्वनी केला, येण्यासाठी प्रयत्नही केले, परंतु तो अपयशी ठरला व पत्नीसुद्धा रागाच्या भरात असल्यामुळे सासरी परतण्याच्या मनस्थितीत नव्हती आणि म्हणून ती सुद्धा गेली नाही। पुरुषोत्तमला याबाबत बराच मनस्ताप झाला। अशा परिस्थितीत त्याने रविवारच्या दिवशी मद्यप्राशन केले व रात्रीच्या दरम्यान राहत्या घरीच आत्महत्या केली असा अंदाज वर्तविला जात आहे। सदर घटना
उघडकीस आली. खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली 15 फेब्रुवारीला ही घटना उघडकीस आली. या घटनेची माहिती खरांगणा पोलीस स्टेशनला मिळताच खरांगणा पोलीस स्टेशनचे ठाणेदार प्रशांत पांडे यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक विनोद कुमार व जमदार दिनेश गायकवाड यांनी शवाचा पंचनामा करून शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठविले. पुढील तपास खरांगणा पोलीस करीत आहे. अभय बेदमोहता सह बंडू मुळे, जी न्यूज, आंजी. सेलू तालुक्यातील रेहकी येथील शंकर झाडे यांच्या 2 एकर शेतातील ऊसाला विद्युत वितरण कंपनीच्या लापरवाहीने आग लागल्याने शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सेलू तालुक्यातील रेहकी येथील रहिवासी शंकरराव झाडे यांचे रेहकी शिवारातील शेतातील 2 एकरातील ऊसाचे पीक इलेक्ट्रिक शॉर्ट सर्किटमुळे लागलेल्या आगीत जळून खाक झाले आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. वीज वितरण कंपनीचे लापरवाहीमुळे विजेच्या लोंबकड्या तारांमधील घर्षणाने आगीच्या घटनेत वाढ होत असून यामुळे शेतकऱ्यांना नुकसानीला तोंड द्यावे लागत आहे. अनेक ठिकाणी शेतातून तारा लोंबकळत असल्याचे दिसून येते. रेहकी येथील शंकरराव झाडे यांचे ऊसाचे पीक तारांच्या घर्षणामुळे लागलेल्या आगीत जळाले. 13 फेब्रुवारीला सायंकाळी 6 वाजताच्या सुमारास ठिंगणी पडल्याने ही आग लागली. आगीत ऊसाचे पीक जळाल्याचे निदर्शनास येताच लगतच्या शेतातील ऊस तोडणी मजुरांसह अनेकांनी शेताकडे धाव घेतली व ही आग विझविली. या घटनेची तक्रार सेलू पोलीस स्टेशनला दिली. वीज मंडळाचे अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळ भेट देत घटनेची माहिती घेतली. यास वीज वितरण कंपनीचा बेजबाबदारपणा कारणीभूत असून झालेल्या नुकसानीसंबंधी नुकसान भरपाई द्यावी आणि या जबाबदार असलेल्यांवर कार्यवाही करावी अशी शेतकऱ्याची मागणी आहे. अभय बेदमोहता, जी न्यूज, सेलू. ग्रामसेवक सरपंच यांच्या विरुद्ध दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घ्या या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियनच्या वतीने भव्य मोर्चा ठाकरे मार्केट जवळून काढण्यात आला. वर्धा शहरालगतच्या 11 ग्रामपंचायतमधील बांधकाम परवानगी संदर्भात दस्तऐवजाबाबत प्रमोद मुरारका यांनी माहितीच्या अधिकारात माहिती 11 ग्रामपंचायतीला मागितली होती. त्या संदर्भाने सर्व ग्रामपंचायतींनी विहित मुदतीत उपलब्ध असलेली व अर्जानुसार मागितलेली संबंधित माहिती अपिलार्थी यांना प्रथम अपील अधिकारी पंचायत समिती वर्धा यांच्यामार्फत देण्यात आली. तसेच अपिलार्थी यांनी अपूर्ण माहिती प्राप्ताच्या अनुषंगाने राज्य माहिती आयुक्त खंडपीठ नागपूर यांच्याकडे अपील दाखल केली असता राज्य माहिती आयुक्त मुख्य कार्यपालन अधिकारी जिल्हा परिषद वर्धा यांना अपिलार्थी यांना माहिती उपलब्ध करून देण्याचे व ग्रामपंचायतीला माहिती उपलब्ध नसल्यास FIR करण्याबाबत आदेशित केले. परंतु माहिती आयुक्त खंडपीठ नागपूर यांनी जनमाहिती अधिकारी यांची कोणतीही सुनावणी ठेवली नाही. त्यामुळे जनमाहिती अधिकारी यांना आपली बाजू मांडता आली नाही. परंतु आदेशात नमूद FIR शब्दाचा अपिलार्थी यांनी आपल्या सोयीचा अर्थ लावून पुरविलेली माहिती संदर्भात खोडखाड असल्याचे आधार घेऊन पोलीस स्टेशन सावंगी मेघे येथील 22 डिसेंबर 2006 नुसार अवलोकन न करता नियमबाह्य पद्धतीने गुन्हा नोंद करून घेतला. या घटनेमुळे 11 ग्रामपंचायतीमधील कार्यरत तसेच तत्कालीन ग्रामसेवक व ग्रामविकास अधिकारी तसेच जिल्ह्यातील संपूर्ण ग्रामसेवक संवर्ग भयभीत असून त्यांना कौटुंबिक व मानसिक धक्का पोहोचला असल्याने महाराष्ट्र राज्य ग्रामसेवक युनियन वर्धाचे अध्यक्ष कुंदन वाघमारे, उपाध्यक्ष अंगद सुरकार, सरचिटणीस प्रमोद बिडवाई, विभागीय उपाध्यक्ष MV चांदूरकर यांच्या नेतृत्वात ठाकरे मार्केट जवळून भव्य मोर्चा काढण्यात आला. ग्रामसेवकांवर लावण्यात आलेले नियमबाह्य गुन्हे मागे घ्या अशी मागणी आंदोलनकर्त्यांनी केली. जे अडचण आहे जनतेची ते दूर करतो. मित्रांनो, या ग्रामसेवकांनी बलात्कार केलेला नाही आहे, कोणाचा खून केलेला नाही आहे, परंतु याच्यावर या काम करणाऱ्या ग्रामसेवकावर गुन्हे दाखल करण्याची प्रक्रिया हे प्रशासन करत आहे. यासाठी हा निषेध म्हणून मोर्चा आहे आणि आपलं हे काम बंद आंदोलन आहे. हे काम बंद आंदोलन आपलं हे निरंतर राहणार आहे जोपर्यंत आपल्याला हे FIR मान्य घेणार नाही किंवा हे प्रशासन आपल्या विरोधामध्ये जे काही कारवाया करत आहे. आज 22 ग्रामसेवक मित्रांनो आपले सस्पेंड आहे. त्यांच्या सर्व कुटुंबावर आज ही वेता येऊन पोहोचलेली आहे आणि यासाठी आमच्या ग्रामसेवकाचा वेता तुम्ही पाहू नका. ही वाघाची संघटना आहे. जर वाघाच्या शब्दावर जर कोणा प्रशासनानं पाय देण्याचा प्रयत्न केला तर त्याला सडेतोड उत्तर देण्यासाठी ही ग्रामसेवक संघटना सक्षम आहे आणि
पूर्ण राज्य आपल्या पाठीचे आहे मित्रांनो. आपले अध्यक्ष कुंदन वाघमारे यांनी तातडीने मेळावा ठेवला. राज्याचे लोक रातोरात इथे पोहोचले आणि आपल्याला जाहीर पाठिंबा केला आणि वेळ पडली तर आपल्याला पूर्ण राज्य बंद करायची कारवाई. वर्धा जिल्हा ग्रामसेवक संघटनेच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यातून बंद पुकारला होता आणि मोर्चाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानिमित्त माझे सगळे ग्रामसेवक बंधू भगिनी या मोर्चाला उपस्थित झाले. त्याबद्दल सगळे ग्रामसेवक बंधू आणि भगिनींचं मी जिल्हा संघटनेकडून स्वागत करतो. याआधी आपल्या 11 ग्रामपंचायत बांधकाम परवानगीबाबत जो एका बाहेरच्या माणसांनी सावंगी पोलीस स्टेशनला जो FIR नोंद केला त्याबद्दल आम्ही संघटनेच्या वतीनं जाहीर निषेध करण्याकरता आज हा मोर्चा आयोजित केला आहे. त्या ठिकाणी जो FIR दर्ज झाला त्यात FIRच्या बाबतीत बाहेरचा माणूस जर प्रत्येक वेळेस ग्रामसेवकाच्या बाबतीत विरोधात कुणी येऊन कुणीही जर FIR दाखल करत असेल तर ग्रामसेवक संघटना हे कदापि मान्य करणार नाही. त्याकरता आम्ही जिल्ह्याच्या वतीने हे मुदत लेखी बंद आंदोलन पुकारले आहे. जोपर्यंत सावंगी ग्रामपंचायतचा FIR मागे घेतला जात नाही तोपर्यंत हा बंद नेहमीप्रमाणे कायम राहील. वेळ आल्यास पूर्ण राज्य बंद करून राज्य संघटनेकडून आम्हाला अभिवादन देण्यात आलं आहे की पूर्ण राज्यातील कामे ग्रामसेवक करणार नाही. यानंतर जर आम्ही सक्सेस नाही झालो तर पूर्ण राज्य बंद करू आणि प्रशासनाला वेठीस धरू असं आजच्या सभेत मी सांगित आहे. यानंतर जिल्हा प्रशासन कोणत्याही दबावात MREs असो कोणतेही कामे असो हे करा ते करा ग्रामसभेच्या ठरावालाही सोडून बाकी त्यांच्या मनाने कामं करणं हे शक्य नाही. आणि दबाव टाकून जर ग्रामसेवक कामे केल्या जात असतील तर आम्ही कधीही कामे करणार नाही. औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत झालेल्या चोरी प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा दलाने 2 महिलांसह 1 पुरुषाला अटक केली असून त्यांच्याजवळून चोरीचे साहित्य जप्त करण्यात आले आहे. 23 जानेवारीला औद्योगिक प्रशिक्षण संस्था हनुमान टेकडी माढा कॉलनी वर्धा येथील प्राचार्य देवानंद लक्ष्मणराव गायधानी वय 51 वर्ष राहणार नाचनगाव यांनी पोलीस स्टेशन रामनगर येथे तक्रार दिली होती की दिनांक 21 जानेवारीच्या पूर्वी ITI मधील स्टोअर रूम मधील खिडकीचे ग्रिल तोडून कोणीतरी अज्ञात चोरट्याने रूम मधील ड्रिल मशीन, वेल्डिंग रोड, वजने, प्रेशर रेग्युलेटर, ऑक्सिजन, इलेक्ट्रिकल बॉक्स व इतर साहित्य एकूण किंमत 1,07,420 रुपयाचा माल चोरी गेल्याबद्दल तक्रार देण्यात आली होती. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस स्टेशन रामनगर येथील व स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलीस करत असताना स्थानिक गुन्हे शाखा वर्धा येथील पोलिसांनी त्यांना मिळालेल्या माहितीवरून 13 फेब्रुवारीला आरोपी मोनाबाई रामू सातपुते वय 25 वर्ष, अनिता दिगांबर जाधव वय 30 वर्ष, दोन्ही राहणार वडर झोपडपट्टी आर्वी नाका वर्धा यांना त्यांच्या घरून ताब्यात घेऊन त्यांच्या जवळील वजने 5 नग किंमत 5,000 रुपये असा माल हस्तगत करण्यात आला. बाकी माल त्यांनी भंगार विक्रेता संजय रमेश बोरे वय 36 वर्ष राहणार गौरक्षणवाड वर्धा यास विकल्याचे सांगितल्याने पोलिसांनी त्यास ताब्यात घेऊन त्याच्या घरून ड्रिल मशीन, वेल्डिंग रॉड, इलेक्ट्रिक DP बॉक्स, सीझर, पेचकस, पेंचीस, टूल्स, हातोडी, मल्टीमीटर, आयसोलेटर व इत्यादी साहित्य अशा तिन्ही आरोपींकडून एकूण 48,180 रुपयाचा माल हस्तगत करून तिन्ही आरोपींना गुन्ह्यात अटक करून पुढील कार्यवाही करीत पोलीस स्टेशन रामनगर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कार्यवाही पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अप्पर पोलीस अधीक्षक स्मिता पाटील, पोलीस निरीक्षक MD साठे यांच्या मार्गदर्शनात उदय सिंग बालवाल, अशोक वाड, दिवाकर परिमल, अमल लाखे, समीर कडवे, आनंद भस्मे, संचाली मुंगुले, शिल्पा राऊत व भूषणपुरी यांनी केली. शाळकरी मुलींची छेड करणाऱ्या 2 युवकांना नागरिकांनी चांगला चोप देऊन पोलिसांच्या स्वाधीन केले. व्हॅलेंटाईन डेचा प्रभाव आज सोमवार दिनांक 15 फेब्रुवारीलाही कायम राहिला. प्रेमाचा पिसारा फुलविण्याचा प्रयत्न करणाऱ्या आधी मुलींनी तर लोकांनी चांगला चोप देऊन प्रेमाची नशा उतरविली. प्रेमाच्या भानगडीत या मजनूंना पोलीस ठाण्याची हवा खावी लागली. यावर्षी व्हॅलेंटाईन डे सुट्टीच्या दिवशी आल्याने प्रेमाचे प्रपोज करता आले नाही. सोमवारचा दिवस शाळा महाविद्यालयाचा म्हणून अनेकांनी टॉप टिप होत तिच्या किंवा
त्याच्या शाळा महाविद्यालय घराकडे चक्रा मारणे सुरूही केले असेल. असेच 2 मजनू आज केसरीमल कन्या शाळा परिसरात शाळा सुटण्याची वाट पाहत होते. शाळा सुटल्यानंतर या दोन्ही मुली घराच्या मार्गाने निघताच दुचाकीवरील मजनूंनी त्यांना थांबविले. मैं तुमसे प्यार करता हो असे म्हटले नसेल, पण मुलींनी मात्र त्यांच्यावर हमला चढविला. मुलींकडून होत असलेली मारहाण पाहून एकाच गर्दी जमली आणि त्यानंतर त्या मजनूंची तब्येतीने धुलाई झाली. बघता बघता मोठ्या प्रमाणात गर्दी जमली. बघ्यांना पांगविण्याकरिता चक्क पोलिसांचा साफाच बोलविण्यात आला. अखेर पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेत लॉकअप दाखविला. सेलू तालुक्यातील आंतरगाव पुनर्वसन येथे गाव दारूबंदी करण्याचा निर्णय ठरावाद्वारे घेण्यात आला. सेलू तालुक्यातील झळशी परिसरात सर्वत्र दारूबंदी असताना आंतरगाव पुनर्वसन येथे दारूचा पूर वाहत होता. परंतु या व्यवसायाने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी पुढाकार घेऊन गाव दारूबंदीचा ठराव मंजूर करून सेलू पोलिसांना निवेदन सादर केले. सेलू पोलीस स्टेशन अंतर्गत येणाऱ्या झळसी बेटमध्ये बहुतेक गावात ठाणेदार संतोष बकाल यांच्या पुढाकाराने गावागावात महिला मंडळाची स्थापना करून गाव दारूबंदी करण्यात आली. परंतु अंतरगाव येथे महिला मंडळ नसल्याने सभोवतालची शौकिंग येथे येऊन आपला शौक पूर्ण करीत असतात. त्यामुळे येथे या व्यवसायाचे स्वरूप कुटीर उद्योग सारखे झाले होते. येथील व्यवसाय बंद करण्यासाठी पोलीसही हतबल झाले होते, तर येथे राहणारे नागरिकही त्रस्त झाले होते. शेवटी येथील महिला व पुरुषांनी एकत्रित येत दारूबंदी महिला मंडळाची स्थापना केली. निवेदन देऊन ठराव मंजूर केला. तसेच सेलू पोलिसांना निवेदन करून दारूबंदीची मागणी केली. पोलिसांच्या वतीने सदर निवेदन उपनिरीक्षक मिलिंद रामटेके यांनी स्वीकारले. यावेळी सामाजिक कार्यकर्ते बाबा उडान, तंटामुक्तीचे अध्यक्ष घनश्याम शंभरकर, पोलीस पाटील सुभाष खोबे, राजू लटारे, पंकज राऊत, नरेश खोबे, विजय उडान आदी उपस्थित होते. अभयभेद मोहता, जी न्यूज, सेलू. भेटूया विश्रांतीनंतर पाहत रहा जी न्यूज. शेतकऱ्यांना सौर कृषी पंप योजना. आता मिळणार सौर कृषी पंपांचा आधार. बळीराजाची शेती होणार हिरवीगार. महाराष्ट्र शासनातर्फे विदर्भातील आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमध्ये सौर कृषी पंप योजना राबविण्यात येत आहे. यापैकी वर्धा जिल्ह्यात 920 सौर कृषी पंप शेतकऱ्यांना मिळणार आहे. योजनेचे स्वरूप 5 एकर जमीन असलेले सर्व शेतकरी. योजनेत 3, 5 किंवा 7.5 अश्वशक्तीचा सौर कृषी पंप देण्यात येईल. सौर कृषी पंपाच्या एकूण किमतीच्या लाभार्थी शेतकऱ्याला केवळ 5% हिस्सा द्यायचा आहे. 5 वर्षांपर्यंत कंपनीतर्फे संपूर्ण देखभाल. या सौर कृषी पंपाच्या माध्यमातून आपली शेती सिंचनाखाली आणण्यासाठी जवळच्या महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या तालुका कार्यालयात अर्ज सादर करावा. प्रथम येणाऱ्यास प्रथम प्राधान्य देण्यात येईल. प्रस्तुती जिल्हा प्रशासन व माहिती कार्यालय, वर्धा. विश्रांतीनंतर आपले पुन्हा एकदा स्वागत. बेरोजगारांसह महिला बचत गटांची कर्ज प्रकरणे त्वरित काढा असे निर्देश बँक आढावा बैठकीत जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिले. ग्रामीण व शहरी भागातील बेरोजगार युवकांसह महिला बचत गटांना विविध महामंडळांकडून कर्ज प्रकरणे मंजूर केली जातात. परंतु बँकांकडून अशा कर्ज प्रकरणासंदर्भात होणारा विलंब टाळण्यासाठी महामंडळाच्या अधिकारी व बँकेच्या व्यवस्थापकांची संयुक्त बैठक घेऊन 1 महिन्यात कर्ज प्रकरणासंदर्भात निर्णय घ्या अशा सूचना जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा पतपुरवठा धोरण व अंमलबजावणी संदर्भात विविध बँकांनी केलेल्या कर्ज पुरवठ्याचा आढावा जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी घेतला. याप्रसंगी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. यावेळी रिझर्व्ह बँकेच्या सहाय्यक महाव्यवस्थापक नीता गेडाम, अग्रणी बँकेचे व्यवस्थापक विजय जांगडा, नाबार्डच्या सहाय्यक महाव्यवस्थापक डॉक्टर स्नेहल बनसोड, अप्पर मुख्य कार्यपालन अधिकारी प्रमोद पवार तसेच विविध बँकांचे प्रतिनिधी व महामंडळांचे व्यवस्थापक यावेळी उपस्थित होते. महात्मा फुले विकास महामंडळ, संत रोहिदास चर्मोद्योग व चर्मकार विकास महामंडळ, विजय एनटीडीसी ओबीसी महामंडळ, साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे महामंडळ तसेच जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेतर्फे NRLM अंतर्गत महिला बचत गटांना कर्ज पुरवठ्यासाठी बँक निहाय उद्दिष्ट दिले आहे. परंतु बँकांकडून अशा कर्ज प्रकरणासंदर्भात होत असलेल्या दिरंगाईबद्दल नाराजी व्यक्त करताना जिल्हाधिकारी आशुतोष सलील म्हणाले की ज्या बँकांकडे कर्ज प्रकरणे प्रलंबित आहेत अशा सर्व प्रकारचा आढावा घेण्यात येणार. शासनाच्या विविध योजनांचा लाभ लाभार्थ्यांना सुलभपणे मिळावा यासाठी बँकांनी कर्ज प्रकरणे त्वरित मंजूर करावीत. यासाठी लीड बँकेने बँकनिहाय आढावा घ्यावा अशा सूचनाही यावेळी देण्यात आल्या.
सेलू तालुक्यातील अपंगांचे प्रश्न त्वरित सोडवा अशी मागणी प्रहार अपंग कर्मचारी क्रांती संघटनेच्या वतीने निवेदनाद्वारे करण्यात आली। अपंगांचे प्रश्न त्वरित निकाली काढून त्यांना न्याय देण्यात यावा अशी मागणी प्रहार अपंग कर्मचारी क्रांती संघटनेच्या वतीने तहसीलदार रवींद्र होडी यांना दिलेल्या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। अपंग व्यक्तींसाठी विविध लाभाच्या योजना शासनाने जाहीर केल्या, पण प्रत्यक्षात त्याचा लाभ गरजूंना मिळत नसल्याने ते मदतीपासून वंचित राहत आहे। शासनाचे संजय गांधी निराधार योजनेतून येथे मुले सज्ञान झाल्याचे सबबीखाली वंचित ठेवले जात आहे। याबाबत शासनाचा तसा GR असून तो अपंगांवर अन्यायकारक ठरत आहे। त्यामुळे जवळपास सेलू तालुक्यातील 44 अपंगांवर मिळणाऱ्या मदतीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे। हा अन्यायकारक GR रद्द करण्यात यावा, तसेच अपंग व्यक्तींना तहसीलदारांकडून अंत्योदय शिधापत्रिका सेलू तालुक्यातील हिंगणी, जयपूर, रमना, रिधोरा येथील अपंग बांधव शिधापत्रिकेपासून वंचित राहत आहे। त्यांना शिधापत्रिका देण्यात यावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे। या प्रसंगी संघटनेचे तालुका अध्यक्ष सुनील मिश्रा, धनराज घुमे, आप्पाजी जाधव, अभय बेदमोहता, जी न्यूज सेलू। वर्धा नगर परिषदेअंतर्गत येणाऱ्या सर्व शाळांचे कला क्रीडा संमेलनाचा समारोप नगराध्यक्षा त्रिवेणी कुत्तरमारे यांच्या उपस्थितीत करण्यात आला। सुप्त कलागुणांची प्रगती होण्यास मदत होते, त्यामुळे स्पर्धा जीवनात आवश्यक असून स्पर्धेमुळेच विद्यार्थ्यांची सर्वांगीण प्रगती होते, असे प्रतिपादन नगर परिषद अध्यक्षा त्रिवेणीताई कुत्तरमारे यांनी केले। क्रीडा कला संमेलनाच्या बक्षीस वितरण व समारोपीय कार्यक्रमाच्या अध्यक्षा म्हणून बोलत होत्या। यावेळी मंचावर प्रमुख अतिथी म्हणून माजी उपाध्यक्ष तथा नगर परिषद सदस्य सुरेश ठाकरे, महिला व बाल कल्याण सभापती शीला गुजर, जिल्हा नियोजन समिती सदस्य तथा नगर परिषद सदस्य योगिता इंगडे, शिक्षण सभापती भारती खोंड, नगर परिषद सदस्य रमणलाल लालवानी, माजी शिक्षण सभापती तथा नगर परिषद सदस्य लता जैन, माजी बांधकाम सभापती तथा नगर परिषद सदस्य राखी पांडे, नगर परिषद सदस्य शैलेंद्र झाडे, माजी शिक्षण सभापती निलेश खोंड, ओम मुरारका, नितीन कुत्तरमारे, वीरूभाऊ पांडे, नगर परिषद सदस्य अनिल यादव। नगर परिषद अध्यक्षा कुत्तरमारे म्हणाल्या की नगर परिषद शाळातील विद्यार्थी हा आर्थिकदृष्ट्या गरीब असतो, मात्र त्यांच्यामधील कलागुण हे कोणत्याच बाबतीत कमी नसतात, त्यामुळे ते गुणवत्तेत कोठेच कमी नाही, हे या क्रीडा कला संमेलनाच्या निमित्ताने सिद्ध होत असल्याचे त्यांनी याप्रसंगी प्रतिपादन केले। दिवस चाललेल्या या क्रीडा कला संमेलनात सर्वोत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 3 शाळांना अतिथींच्या हस्ते बक्षिसाचे वितरण करण्यात आले। यावेळी प्रथम क्रमांक वसंत प्राथमिक शाळा, द्वितीय क्रमांक चित्तरंजन दास प्राथमिक शाळा व तृतीय क्रमांक शिवाजी उच्च प्राथमिक शाळा यांना देण्यात आला। यावेळी स्पर्धेत सहभागी तसेच सर्व स्पर्धकांना बक्षिसाचे साहित्य व प्रमाणपत्राचे वितरण अतिथींच्या हस्ते देण्यात आले। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुष्पा तडवेकर, मनोज शुक्ला, सुनंदा बालपांडे, गुलाब तपासे, मधुकर कांबळे, निलेश गुल्हाणे, संगीता कापसे, रेखा वानखेडे, सीमा मिश्रा, नईमा खान, अनिल टोनपे आदींनी परिश्रम घेतले। कार्यक्रमाला मोठ्या संख्येने पालकवर्गही उपस्थित होते। वर्धा जिल्ह्यातील वर्धा सेलू संजय गांधी निराधार योजना कमिटीची निवड करण्यात आली असून वर्धेच्या अध्यक्षपदी दुर्गेश पांडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। संजय गांधी निराधार अनुदान योजनेची वर्धा शहर, वर्धा तालुका व सेलू तालुक्याची नवीन कार्यकारिणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी जाहीर केली। संजय गांधी निराधार अनुदान योजनेची वर्धा शहर, वर्धा तालुका व सेलुका तालुक्याची नवीन कार्यकारिणी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या शिफारसीनुसार जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी जाहीर केली आहे। वर्धा शहर अध्यक्षपदी भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष दुर्गेश वीरू पांडे, वर्धा तालुका अध्यक्षपदी भारतीय जनता पार्टीचे तालुका अध्यक्ष मनोज तरारे व सेलुका तालुका अध्यक्षपदी हरीश पारिसे यांची नियुक्ती करण्यात आली आहे। जिल्हाधिकारी आशुतोष सलील यांनी घोषित केलेल्या कार्यकारिणीची पुढील प्रमाणे वर्धा शहर अध्यक्ष दुर्गेश पांडे, सदस्य प्रदीप ठाकरे, निलेश किटे, नरेश कोलते, संजय बघेल, सौ मेघनाताई उईके, वर्धा तालुका अध्यक्ष मनोज तरारे, सदस्य आशिष कुचेवार, फारुख शेख, सौ भावनाताई वाडीवसमे, रवींद्र बंटी गोसावी, दीपक बावनकर,
सेलू तालुका समिती अध्यक्ष हरीश पारिसे, सदस्य अशोक कलोडे, अशोक रतनवार, जंगलू उर्फ मोहन मसराम, प्रवीण सिरसीकर, सौ ज्योती सुर्वे यांचा समावेश आहे. सदस्य व सचिव म्हणून नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. वर्धा व सेलू तालुका समितीमध्ये गटविकास अधिकारी, पंचायत समिती व नायब तहसीलदार यांचा समावेश आहे. नवनियुक्ती सदस्यांनी पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार, खासदार रामदास तळस यांचे आभार मानले आहे. सेलूकाठे येथील सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेचे बक्षीस वितरण करण्यात आले. सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या वतीने आयोजित आंतर महाविद्यालयीन फुटबॉल स्पर्धेत सेवाग्रामच्या बापूराव देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या चमूने अंतिम सामन्यात पिंपरी तंत्रनिकेतनचा 4-3 ने पराभव करीत अजिंक्यपद पटकावले आहे. कर्णधार वैभव गुजर व मितेश सातव यांच्या आकर्षक व दमदार खेळीने महाविद्यालयाच्या चमूने प्रतिस्पर्धावर सहज मात करीत विजेतेपद प्राप्त केले आहे. सुरेश देशमुख अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर SV देशमुख, क्रीडा विभाग प्रमुख प्राध्यापक किरण काळे, बापूराव देशमुख अभियांत्रिकीतील खेळ व क्रीडा प्रमुख प्राध्यापक AD देशपांडे, प्रॉस्परस अकॅडमीचे संचालक बादल यांच्या उपस्थितीमध्ये झालेल्या बक्षीस वितरण समारंभात विजेत्या चमूला विजेता चषक व रोख पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. विजेत्या चमूचे संस्थापक माजी आमदार सुरेश देशमुख, संचालक समीर देशमुख, प्राचार्य डॉक्टर MA गायकवाड, विद्यापीठाच्या अभियांत्रिकी विद्याशाखेचे संयोजक डॉक्टर MD चौधरी, क्रीडा प्रमुख प्राध्यापक अविनाश देशपांडे तसेच महाविद्यालयाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले. देवळी नगर परिषदेच्या नगराध्यक्षा शोभाताई तळस यांच्या नेतृत्वात स्वच्छ देवळी सुंदर देवळी ही संकल्पना राबविण्यात येत आहे. विदर्भ केसरीसह विविध स्पर्धांमध्ये देवळी येथील पहलवानांनी आपला वेगळा ठसा निर्माण केला आहे. औद्योगिक तसेच व्यापारपेठ म्हणूनही देवळी नगर परिषदेची ओळख असून या शहराच्या विकासासोबतच नगर परिषदेने केलेल्या उल्लेखनीय स्वच्छता भारत अभियानामध्ये लोकसहभाग घेऊन प्रत्येक घरी स्वच्छतेचा संदेश पोहोचविला आहे. स्वच्छ देवळी सुंदर देवळी ही संकल्पना साकारण्यासाठी नगर परिषदेला मिळत असलेल्या स्थानिक नागरिकांच्या सहभागामध्ये देवळी हे शहर स्वच्छ शहर म्हणून ओळखले जात आहे. देवळी ही विदर्भातील सर्वात जुनी नगर परिषद म्हणून ओळख असलेल्या या शहराची 19,822 लोकसंख्या असून सुमारे 3,800 कुटुंबसंख्या आहे. नगराध्यक्ष शोभाताई तळस यांच्या पुढाकाराने 31 मार्च पर्यंत हागणदारी मुक्त शहर करण्याचा त्यांचा संकल्प आहे. विदर्भातील सर्वात जुनी नगर परिषद म्हणून ओळख असलेल्या देवळी शहराच्या स्वच्छतेसोबतच सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात आलेल्या विविध उपक्रमांमुळे स्वच्छ देवळी सुंदर देवळीची संकल्पना साकारली आहे. यासाठी नगर परिषदेच्या अध्यक्षा शोभाताई तळस व मुख्याधिकारी विजय देशमुख यांनी केलेल्या नियोजनाला लोकसहभागाची जोड मिळाली आहे. साहसिक मांग गारोडी साई सेवा सर्वधर्म संस्थेच्या वतीने परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्याजवळ साई अर्बन मागासवर्गीय सहकारी पतसंस्थेच्या बोर्डाचे अनावरण करण्यात आले. साहसिक मांग गारोडी साई सेवा सर्वधर्म सर्वजाती सामाजिक संस्थेच्या वतीने केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री नितीन गडकरी यांच्या वाड्यावर साई अर्बन मागासवर्गीय सहकारी पतसंस्थेच्या बोर्डाचे उद्घाटन केले. त्या बोर्डाचे उद्घाटन करून केंद्रीय मंत्री परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी शुभेच्छा दिल्या. यावेळी उपस्थित असलेल्या लोकांना ओंकार नाडे यांनी सांगितले की या पतसंस्थेचा फायदा गोरगरिबांना होईल. या संस्थेला सर्वांनी हातभार लावावा. या संस्थेचे सभासदांनी जास्तीत जास्त संस्थेला मदत करावी व कमीत कमी वेळेमध्ये जास्तीत जास्त प्रगती करावी. दगडाचा देव त्याला छन्नी हातोड्याचे भय म्हणतात, पण या संस्थेचे सर्वांनी संरक्षण करावे. परिवहन मंत्री नितीन गडकरी यांना आग्रह केला की आपण या संस्थेच्या ऑफिसला आपला वर्धा दौरा असल्यावर 10 मिनिटाची वेळ द्यावी अशी विनंती केली. यावेळी ब्रिजलाल गायकवाड, उत्तम उपाध्याय, आकाश नाडे, बादल राखडे, शेषराव खंडारे, बाबाराव गोटे, वसंता खंडारे आदींची उपस्थिती होती. याचबरोबर आजचे बातमीपत्र इथेच संपले. पुन्हा भेटू आणखी नवीन घडामोडींसह. पाहत रहा जी न्यूज. नमस्कार.